आता ना आपल्याला त्यांना बचावाला कुठलीच जागा सोडायची नाहीये, त्यांना असं चोहो बाजूने घेरायचं आहे। मी त्यांच्यावर बाहेरून हल्ले चढवत राहीन, तू घरात राहून खिंडार पाडत राहा। म्हणजे तुम्ही मला बळीचा बकरा बनवताय तर? नाही 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 नाही, अजिबात नाही, तसा विचारही मनात आणू नकोस। अगं इनफॅक्ट तुला जे हवंय ना ते तुला ही भैरवी वझे मिळवून देणार आहे। शब्द देते मी तुला, जर माझ्या प्लॅन प्रमाणे वागलीस तर मेहेंदळेंच्या घरावर फक्त तुझी सत्ता असेल, तुझी। शब्द आहे भैरवीचा। ठीक आहे, जर असं असेल तर विश्वास ठेवून बघते तुमच्यावर। प्लॅन सांगा। प्लॅन क्लिअर आहे। नीलू, सारंग, सावली, काय झालंय? हे रिपोर्ट्स बघ। खरं तर हे कोणाला सांगायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं, पण तुम्हाला सगळं सत्य कळलंच पाहिजे। ते सगळं ठीक आहे, पण झालंय काय? कसले रिपोर्ट आहे ते? तुम्हाला आठवतंय ऐश्वर्या मॅडम अमृता वहिनींना बाळ व्हावं म्हणून इतकी वर्ष औषध देत होत्या, तेच आम्ही परस्पर देवाभाऊच्या मदतीने हे लॅबमध्ये तपासून घेतलं, त्याचेच रिपोर्ट्स आहेत ते। अरे सारंग, हे काय आहे? हे सगळं ऐश्वर्याने केलंय? इतक्या खालच्या थराला उतरू शकते, माझा विश्वासच नाही बसत आहे। अरे असं करताना लाज कशी नाही वाटली रे हिला? सारंग, या बाईला माझी बायको म्हणून घ्यायची पण लाज वाटते मला आज। ती गायब आहे तर तिच्याबद्दल थोडा अस्वस्थ झालो होतो मी, थोडी सहानुभूती वाटली, पण आता नाही। आणि तसंही आम्ही एका खोलीत राहत असून सुद्धा एक कधीच झालो नव्हतो, कायम अपूर्णच असायचो आम्ही। तिचं कुठलंच वागणं मला पटायचं नाही आणि तिने पण मला कधी समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला, आणि आता तर तिने सगळ्या सीमाच ओलांडल्यात। मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे, तुम्हाला बाळ का नाही झालं? काय प्रॉब्लेम होता? मेडिकल कंडिशन होती त्याची। ऐश्वर्याला मूल होत नव्हतं आणि आम्ही त्याच्यावर उपचार घेत होतो, पण नंतर मीच ते थांबवलं। पण जशी अमृता वहिनी प्रेग्नेंट असल्याची बातमी आली ना, तशी ऐश्वर्या माझ्या मागेच लागली आणि आम्ही ते उपचार परत घ्यायला सुरुवात केली। म्हणजे त्यांना मूल होत नव्हतं म्हणून या घरातल्या कोणत्याही सुनांना मूल होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी हे सगळं केलं? मला तरी असंच वाटतं, आणि तिने जे अमृतावनीच्या बाबतीत केलं ना ते फार चुकीचं होतं। सारंग, तू काहीही कर पण तिला शोधून काढ। अरे तिला माझ्या भावनांशी खेळायचा काही एक अधिकार नाहीये। यात माझं काय चुकलं होतं? मी तर मनापासून प्रेम केलं होतं ना तिच्यावर, मग माझ्या प्रेमाची अशी शिक्षा का द्यावी मला? मला या सगळ्या गोष्टींचा जाब विचारायचा आहे। पहिली चूक आपलीच होती, रादर तुझी चूक होती। तू एक असं सत्याला पोह पाहत होतीस ना जे कधी ना कधी अख्ख्या जगाला कळणारच होतं। नसतं कळलं तारा, तुझं आणि माझं भवितव्य अवलंबून होतं त्याच्यावर। असं कसं कळू दिलं असतं ग मी हे सत्य? इतकी वर्ष स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलंय मी हे सत्य, कधीच जगासमोर येऊ दिलं नाही, मग आता का येऊ दिलं असतं? आणि ही सावली कोणामुळे घडली ग? ही कोणाच्या जीवावर आता उड्या मारतीये? तिच्या घरच्यांच्या, सारंगच्या जीवावर? तारा, मी संगीत शिकवलंय तिला, मी। तिच्या गळ्यात जे सूर आहे ना ते मी भरले, तिच्या आयुष्यात संगीत मी भरलंय, मी शिकवलंय तिला संगीत। अगं मम्मा, थांबव आता हे सगळं। काय सारखं सारखं तेच तेच उकरून काढतेस? कधीतरी ना माणसाने स्वतःला बदलावं ग। आयुष्य एवढंच नाहीये, आयुष्यात खूप काही आहे मम्मा। तुला काय माहितीये ग माझं आयुष्य? माझं असं काही आयुष्यच नाहीये ग।
माझं आयुष्य सगळं तुझ्या भोवती फिरतं. स्वतःसाठी कधी जगले नाहीये मी. विसरलीस? मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं. अगं कधी माझ्या नजरेतनं बघ तारा, एका आईच्या नजरेतनं बघ. तुला दिसेल की तुझी आई योग्य होती. आणि माझ्या दृष्टीने तू चुकीची आहेस. तेच म्हणते ना मी तारा, तुझ्या दृष्टीने चुकलीये मी, या जगाच्या नजरेत चुकलीये मी, पण माझ्या नजरेत नाही. बबलू, बबलू, आलो आलो. बबलू ऐक ना, हा मी पूजा करायला आले आणि फुलंच आणायला विसरले. फ्रीज मध्ये आणून देशील का? लगेच आणतो. काय ना वहिनी, मला माहितीये तू देवाला प्रार्थना करताना ना माझ्यासाठी नक्की आशीर्वाद मागला. मी सगळ्यांसाठीच प्रार्थना करत असते रोज. आता जा पटकन, नाही तर देव नाराज होईल तुझ्यावर. आला. देव नाराज नाही झाला पाहिजे. आणतो. बबलू अजून उभा काय, जा ना. ऐश्वर्या, ठीक आहे तारा, तुला माझं म्हणणं आता पटत नाहीये, पटणार नाही. काय करू, माझी वेळ माझी साथ देत नाहीये.